श्री स्वामी समर्थ. 30 तारखेला आहे गुढीपाडवा आणि ह्या गुढीपाडवा येण्याच्या अगोदर प्रत्येक महिलांनी घरातून ह्या वस्तू तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत किंवा हे काम करायचं आहे. तर त्या वस्तू काय आहेत आणि काय काम प्रत्येक महिलेला करायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि मराठी नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे. सगळ्यात पहिला आपल्या घरामध्ये असलेले चप्पल. आपल्याला ज्या चप्पला नको आहेत, खूप जणांना सवय असते की प्रत्येक ड्रेसवर एक एक मॅचिंग चप्पल त्यांना लागते आणि जुनी चप्पल जरी असेल तरी ती घरात राहते, तर ती पहिला सर्वात आधी बाहेर फेकून द्या. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या दरवाजाचा जरा सुद्धा आवाज येत असेल, कर सर असा आवाज येतो दरवाजा लावताना उघडताना, तर त्याच्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला आजच्या आज इंधन म्हणजे तेल घालायचं आहे. घरी कोणतंही तेल असून द्या, ते त्या इंजिनमध्ये घाला. दुसरी गोष्ट म्हणजे घर साफ करताना प्रत्येक महिन्याच्या किचनमध्ये एखादी फुटलेली वाटी ताट हे असतं, स्टीलचं असतं, काचेची असतं, तर ते आजच्या आज घरातून बाहेर फेकून द्या. ह्या ज्या निगेटिव्ह वस्तू आहेत त्या जर तुम्ही घरातून बाहेर फेकून दिल्या तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी नक्की वास करेल. कारण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्यासाठी आपल्या दरवाजावरती 7 वेळा उभी असते आणि 7 वेळा ती आपली घरातील स्वच्छता बघत असते. तर नक्की गुढीपाडव्याच्या अगोदर ह्या गोष्टी नक्की करा आणि मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका किती महिलांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. 30 तारखेला आहे गुढीपाडवा आणि ह्या गुढीपाडवा येण्याच्या अगोदर प्रत्येक महिलांनी घरातून ह्या वस्तू तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत किंवा हे काम करायचं आहे. तर त्या वस्तू काय आहेत आणि काय काम प्रत्येक महिलेला करायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि मराठी नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे. सगळ्यात पहिला आपल्या घरामध्ये असलेले चप्पल. आपल्याला ज्या चप्पला नको आहेत, खूप जणांना सवय असते की प्रत्येक ड्रेसवर एक एक मॅचिंग चप्पल त्यांना लागते आणि जुनी चप्पल जरी असेल तरी ती घरात राहते, तर ती पहिला सर्वात आधी बाहेर फेकून द्या. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या दरवाजाचा जरा सुद्धा आवाज येत असेल, कर सर असा आवाज येतो दरवाजा लावताना उघडताना, तर त्याच्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला आजच्या आज इंधन म्हणजे तेल घालायचं आहे. घरी कोणतंही तेल असून द्या, ते त्या इंजिनमध्ये घाला. दुसरी गोष्ट म्हणजे घर साफ करताना प्रत्येक महिन्याच्या किचनमध्ये एखादी फुटलेली वाटी ताट हे असतं, स्टीलचं असतं, काचेची असतं, तर ते आजच्या आज घरातून बाहेर फेकून द्या. ह्या ज्या निगेटिव्ह वस्तू आहेत त्या जर तुम्ही घरातून बाहेर फेकून दिल्या तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी नक्की वास करेल. कारण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्यासाठी आपल्या दरवाजावरती 7 वेळा उभी असते आणि 7 वेळा ती आपली घरातील स्वच्छता बघत असते. तर नक्की गुढीपाडव्याच्या अगोदर ह्या गोष्टी नक्की करा आणि मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका किती महिलांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. श्री स्वामी समर्थ.